सुस्वागतम. मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गणित या विषयातील 7वी शिष्यवृत्ती गणित या विषयातील उदाहरण संग्रह आपण पाहत असताना संख्यारेषा या घटकावर आधारित काही प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. यामुळं आपला संख्यारेषा हा घटक अतिशय चांगल्या पद्धतीने परिपूर्ण होऊन यातील किमान 2 प्रश्न जे आपल्याला विचारले जातात त्याचे उत्तर ते गुण आपण निश्चित करू शकतो. यातील पहिला प्रश्न दिलेला आहे 4.1 हा स्वाध्याय सोडत आहोत. पण 4.1 मधील पहिला प्रश्न आहे, यम बिंदूचा निर्देशक 203 आहे. बिंदू यम व एन यातील अंतर 3 एकक आहे. एन बिंदू यमच्या उजवीकडे असेल तर एन बिंदूचे निर्देशक किती? त्याआधी आपण संख्यारेषेचं थोडं माहिती घेऊया. संख्यारेषेमध्ये शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात आणि डावीकडे ऋणसंख्या असतात. आता यम हा बिंदू दिलेला आहे, त्याचे निर्देशक आहे 203 आणि तो एन हा त्याच्या उजवीकडे आहे, म्हणजे निश्चितच तो धन बाजूला आहे. तर आपल्याला 3 एकक अंतरावर असल्यामुळे 3 एकक मिळवायचे आहेत. 2/3 अधिक 3/1 3 आणि 1 आहे, 3 1 3. तिरकस गुणाकार केला 2 1 2, 3 3 9, 9 अधिक 2 बरोबर 11/3. यानं बिंदूचे निर्देशक असतील 11/3. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, संख्या रेषेवर ए या बिंदूचा निर्देशक -8/5 आहे. ए व बी बिंदू या बिंदूतील अंतर 17/5 असल्यास बी या बिंदूचे निर्देशक कोणते? आता अतिशय सोपा भाग आहे. ए या बिंदूपासून बी हा बिंदू 17/5 अंतरावर आहेत आणि एचे निर्देशक आहेत, एचा स्थानदर्शकांक आहेत -8/5. आता ए पासून बी उजवीकडे आहे का डावीकडे आहे आपल्याला माहीत नाही. तो दोन्ही बाजूला असू शकतो. उजवीकडे असेल तर तो धन बाजूला असेल, डावीकडे असेल तर तो ऋण बाजूला असेल. म्हणजेच -8/5 मध्ये 17/5 जर मिळवलं आपण, 17 समान आहे 5 घेतलं, -8 अधिक 17, एक संख्या धन एक संख्या ऋण असेल तर इथं काय करतो आपण वजाबाकी करतो. 17मधून 8 गेले 9/5. एक निर्देशक असेल 9/5 आणि जर डावीकडे जर असेल तर -8/5 -17/5 समान आहे 5 ठेवलं, -8 -17 -25/5. 5 1 5, 5 5 25 म्हणजे -5. एक तर ए पासून बीचे निर्देशक 9/5 असू शकतात किंवा जर तो डावी बाजूला असेल तर -5 हे त्याचं निर्देशक असेल, जे की पर्यायामध्ये दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 3. यानंतर तिसरा प्रश्न आहे, -7/11 ही संख्या कोणत्या 2 लगतच्या पूर्णांका दरम्यान असेल? पहिली गोष्ट तर बघा, -7/11 ही ऋण संख्या असल्यामुळं डावीकडे असणार आहे. इथं कुठंतरी -7/11 असणार आहे आणि ही छेदाधिक संख्या आहे, म्हणजे -1 पेक्षा लहान आहे. त्यामुळं ही संख्या 0 व -1 या 2 संख्यांच्या दरम्यान असेल. बघा अतिशय सोपा भाग आहे. ऋण संख्या असल्यामुळे ती शून्याच्या डावीकडे असणार आहे, म्हणजे शून्याच्या डावी बाजूला आहे. आणि ही अंशाधिक संख्या असल्यामुळे ती 1 पेक्षा लहान आहे, म्हणजे ऋण असल्यामुळे -1 पेक्षा लहान आहे. 0 आणि -1 या 2 संख्यांच्या दरम्यान ही संख्या असेल, ज्याचा पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. चौथा प्रश्न दिलेला आहे, पुढील दिलेल्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाची लांबी किती? आपल्याला खाली दिलेले रेषाखंड आहेत. आता संख्यांचं निरीक्षण केलं तर 0 ते 1 याच्या दरम्यान किती भाग केले आहेत? 1 2 3 4, म्हणजे एकाची किंमत एक घराची किंमत आली 1/4 किंवा 0.25, कारण एकाचे 4 भाग केलेले आहेत. आता यामध्ये कोणकोणते दिलेले आहेत? रेख सी डी दिलेलं आहे. रेख सी डीची किंमत किती आहे किंवा रेख सी डीची लांबी किती आहे बघू आपण. सी आणि डी यामध्ये अंतर किती आहे? फक्त 1 आहे, म्हणजे याची लांबी आहे 0.25. आणि त्यानंतर दिलेलं रेख ई बी. रेख ई बीची लांबी असेल ई बी 1 2 3, म्हणजे 0.75. आणि तिसरं दिलेलं आहे रेख ई क्यू. रेख ई क्यूची लांबी किती असेल? ई पासून क्यूपर्यंतची किती घरं आहेत मोजायचं. 1 2 3 4 5, म्हणजे आलं 1.25. आणि रेख क्यू जी याची लांबी किती दिलेली आहे बघू आपण. क्यू जी 1 2 3, म्हणजे 0.75. आता आपल्याला विचारलेलं की यातील सर्वात मोठा रेषाखंड जो आहे, सर्वात लांब रेषाखंड आणि सर्वात लहान रेषाखंड या दोघांची बेरीज करायची आहे. तर सर्वात लांब आहे 1.25 रेख ई क्यू आणि सर्वात लहान आहे रेख सी डी 0.25. 1.25 मध्ये 0.25 मिळवलं 1.50, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे.
यानंतर 5वा प्रश्न आहे, बिंदू सी व बिंदू एफ यातील अंतर किती? बिंदू सी व बिंदू एफ, इथं एचं निर्देशक आहे 0, ईचे निर्देशक आहेत 1 आणि पीचे निर्देशक आहेत 2. म्हणजे ए आणि एई हे अंतर 1 इतकं आहे आणि एईचे 1, 2, 3, 4 भाग केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक भाग हा 0.25 किंवा 1/4 इतका असणार आहे. इथं आपल्याला विचारलं बिंदू सी व एफ यातील अंतर किती? बिंदू सी आणि एफ 1, 2, 3 एकक अंतर आहे आणि एका एककची किंमत आहे 0.25. म्हणजे 3 गुणिले 0.25 बरोबर 0.75 जे दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. संख्यारेषा या घटकामध्ये निरीक्षणावर आधारित आपण अतिशय निरीक्षण करून अतिशय झटपट पद्धतीने याचं उत्तर काढू शकतो. यामध्ये आपला बराच वेळ वाचून जो कठीण प्रश्नासाठी आपण तो वेळ वापरता येईल. म्हणून याचं चांगल्या पद्धतीने निरीक्षण कसं करायचं एकदा त्याची ट्रिक समजली की आपण चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो आणि निश्चित याचे गुण निश्चित आपण मिळवू शकतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, या संख्यारेषेवर ए पीची लांबी 2 एकक आहे. लेंथ बी डी अधिक सी जी वजा एफ पी बरोबर किती एकक विचारलेलं आहे. आता ए पीची लांबी 2 एकक दिलेली आहे. बी डीची लांबी किती आहे बघूया आपण. म्हणजे बी डीमध्ये घरं किती आहेत. इथं सगळ्यांचे भाग केलेले आहेत 4, याचा अर्थ छेद असणार आहे 4. इथं प्रश्न विचारलेला आहे, लेंथ बी डी अधिक लेंथ सी जी वजा लेंथ एफ पी बरोबर किती. आता लेंथ बी डी 1, 2 म्हणजे लेंथ बी डी आलं 2/4. सी जी 1, 2, 3, 4 म्हणजे 4/4 वजा एफ पी 1, 2, 3 3/4. या दोन्हीची बेरीज करू. छेद सगळ्यांचा समान आहे. 4 अधिक 2 6 वजा 3 6मधून 3 गेले 3/4. म्हणजे या पदावलीची किंमत येईल 3/4 जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. यानंतर 7वा प्रश्न आहे, बिंदू एशी निगडीत असणारी संख्या कोणती? पी या ठिकाणी 0 आहे. 0 आणि 1च्या दरम्यान किती एकक आहेत? 1, 2, 3, 4 म्हणजे 1 एकक बरोबर आलं 1/4 किंवा 0.25. तर एची निगडीत असलेली संख्या. आता ए 0पासून किती अंतरावर आहे? 1 आणि 2च्या ऋण 1 आणि ऋण 2च्या मध्ये आहे. म्हणजे ऋण 1 पूर्ण झालं. 4 भाग केल्यामुळे छेद 4 असणार आहे. 1 पासून किती अंतरावर आहे? 1, 2, 3 ऋण 1.3/4 जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. यानंतर 8वा प्रश्न आहे, वरील संख्यारेषेशी संबंधितच आहे. असत्य विधान कोणते? रेख ए बी एकरूप रेख बी सी. रेख ए बीची किंमत किती आहे? इथं आपण छेद वगैरे काय आहे तो थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि ए बी यामध्ये किती एकक आहेत बघूया. 1, 2, 3, 4, 5. ए बीमध्ये 5 एकक आहेत आणि बी सीमध्ये किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. बी सीमध्ये सुद्धा 5 आहेत. म्हणजे 5 बरोबर 5. रेख ए बी एकरूप रेख बी सी हे सत्यविधान आहे. रेख बी सीवर एक सी डी. रेख बी सी 1, 2, 3, 4, 5 आणि रेख सी डीमध्ये 1, 2, 3, 4, 5. इथं सुद्धा 5 आहेत. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. रेख ए सीवर एक बी डी. रेख ए सी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ए सीचे आहेत 10 एकक. रेख बी डीमध्ये किती एकक आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 बरोबर 10. म्हणजे हे विधानसुद्धा सत्य आहे. आता रेख ए पी आणि पी डी काय किती आहे बघूया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. रेख ए पी 7 एकक आणि रेख पी डी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जे की बरोबर नाही. म्हणजे असत्य विधान आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं संख्यारेषेवर आधारित उदाहरणं आपण योग्य अशा निरीक्षणाच्या सहाय्यानं छोट्या छोट्या ट्रिकच्या सहाय्यानं आपण निश्चितच सोडवू शकतो. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि असेच प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. धन्यवाद.